नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला ॲग्रोस्टार ॲग्रोडॉक्टर अतुल टेंगरे. शेतकरी बंधूंनो, निर्यातक्षम केळी उत्पादनाचा भाग 2 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि माझ्यासोबत आहेत तेजस कोल्हे सर. शेतकरी बंधूंनो, भाग 1 मध्ये लागवडीचा हंगाम असेल किंवा बियाण्याची निवड असेल, लागवडीचं अंतर असेल किंवा सुरुवातीच्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा रोग कीड व्यवस्थापन असेल, हे भाग 1 मध्ये आपण सविस्तररित्या तेजस सरांकडून जाणून घेतलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, जर भाग 1 जर तुम्ही पाहिला नसेल तर निश्चितच भाग 1 पहा. निर्यातक्षम केळी उत्पादनामध्ये भाग 1 अतिशय महत्वाचा आहे. आज आपण भाग 2च्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहोत. केळी उत्पादनामध्ये जसं आपण बघितलं की एकरी जवळजवळ आपण 25-30 टनापर्यंत 35 टनापर्यंत उत्पादन घेत असतो. तर त्याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा पाणी नियोजन असेल, या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तर शेतकरी बंधूंना म्हणजे आपल्याला स्टेजेसनुसार कोणकोणते विद्राव्य खतं आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्याविषयी सविस्तर माहिती द्या. केळीचा यशस्वी उत्पादन आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचं आहे, तितकंच पाणी व्यवस्थापनही महत्वाचं आहे. केळी या पिकाला पाणी जास्त लागतं हा शेतकऱ्यांचा समज आहे आणि तो काही अंशी खरा आहे, परंतु प्रत्येक स्टेजला या अतिरिक्त पाण्याची गरज नाही. कारण का तर पाणी मुळांच्या कक्षेमध्ये केळीची मुळे खूप खोलवर जात नाही. मुळी जो पसरण्याचा जो काही मर्यादा आहे त्याही जास्त आहेत. मग केळीचा कंदचा विचार करता त्या कक्षेमध्ये पाणी राहणं हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की डबल लॅटरल करू शकले तर ते जास्त संयुक्तिक राहील. ठिबकचा जो डिस्चार्ज आहे तर तो 2 लिटर पासून 8 लिटर पर्यंत आपण राखू शकतो. जर आपण 2 ठिबक लॅटरलचा जर व्यवस्थापन आपल्याला असेल तर आपण 4 लिटर प्रति तास या पद्धतीचा जर ठिबक ठेवला तर 1 तास प्रति दिवस या पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन करणं शक्य होईल. ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आपली केळ जर वेन अवस्थेमध्ये असेल आणि मार्च एप्रिलचा कालावधी असेल तर अगदी आपल्याला 20 लिटर पेक्षाही जास्त पाणी प्रति झाडाला प्रति दिवस लागत असतं. 20 लिटर पाणी आपण जर पुरवठा करणार असेल 4 ठिबक आणि प्रत्येक ठिबकचा 4 लिटरचा डिस्चार्ज असा जर गृहीत धरला आपण तर आपल्याला 16 लिटर साधारण सरासरी तासी पाणी पडेल. मग आपल्याला 1.5 तास वगैरे पाणी दिवसाला देण्याची गरज पडेल जर केळीची वेन होत आहे. तेच जर आपलं पावसाळ्याचा कालावधी असेल तर कदाचित आपल्याला एवढ्या पाण्याची गरज नाही. परंतु अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन चालू ठेवायला लागेल. जर आपली केळ सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे मार्च एप्रिलचाच विचार केला परंतु केळीची लागवडीची अवस्था आहे तर त्यामध्ये साधारणपणे 6 लिटर 8 लिटर प्रति दिवस आपल्याला पाणी आपल्या रोपाला लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला पाण्या व्यवस्थापनावर लक्ष देणं गरजेचं आहे. मुळाच्या कक्षेमध्ये पाणी जितकं राहील तितकं आपलं फायदेशीर ठरेल. अतिरिक्त पाणी देऊन जर आपण पाण्याची मात्रा जर वाढवली तर कंदकुस सारखी समस्या आपल्याला येऊ शकते. त्यानंतर अन्नद्रव्याचा जो काही जमिनीत ऱ्हास होणार आहे तर तोही वाढू शकतो. तर ते दोन्ही जर टाळायचं असेल तर मुळांच्या कक्षेमध्ये मर्यादित पाणी ठेवणं हे अतिशय चांगलं आहे. त्यातल्या त्यात साधारणपणे ज्यावेळेस आपली केळी लागवडीनंतर 3 महिने तर पुढचे 6 महिने हा कालावधी खूप महत्वाचा आहे दोन्हीच्या अनुषंगाने, म्हणजे अन्नद्रव्याच्या पण आणि पाण्याच्या. त्या 3 महिने ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पडलेली कमतरता अन्नद्रव्याची असेल पडलेली पाण्याची कमतरता याचा डायरेक्ट फटका आपल्याला उत्पन्नावर दिसतो. म्हणजे बरेचशा शेतकऱ्यांचं असं असतं की केळीची वेन चालू झाली का बरेच शेतकरी विचारत असतात की आता काय नियोजन करू की मला केळीचं घड लांबला पाहिजे, केळीची फुगवण झाली पाहिजे किंवा केळीच्या लांबी आहे ज्याला वादा म्हणतात शेतकरी तर तो वादा मोठा झाला पाहिजे, हे यासाठी बरेच शेतकरी विचारत असतात. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्या केळी पिकामध्ये बुंदा मजबूत होत असतो तो कालावधी म्हणजे 3 महिन्यापासून तर 6 महिन्याचा, तर त्या कालावधीमध्ये जे काही गर्भधारणा होते त्या गर्भधारणेमध्ये जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्ही करता त्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा जो काही परिणाम आहे किंवा त्याचा जो काही फायदा आहे तर तो तुम्हाला वेन झाल्यानंतर दिसतो. वेन झाल्यानंतर किती पण अन्नद्रव्य व्यवस्थापन करायला जाल तर त्याचा तितकासा परिणाम तुम्हाला जाणवत नाही. म्हणजे जर ढोबळ मानाने सांगायचं तर 1 किलो अन्नद्रव्य वापरल्यानंतर त्याचा परिणाम वेन होण्यापूर्वी आणि 1 किलो अन्नद्रव्य वापरल्यानंतर त्याचा परिणाम वेन झाल्यानंतर या दोन्हीमध्ये तफावत खूप मोठी असेल. त्यासाठी आपल्याला शक्य तेवढी अन्नद्रव्य व्यवस्थापन जी 3 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये करणं खूप गरजेचं आहे. मग आता केळीमध्ये उघड सूत्र आहे नत्रयुक्त अन्नद्रव्ये जी की वाढ चांगली झाली पाहिजे, केळीची वाढ योग्य होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपली केळीची जूनची लागवड असेल त्यावेळेस आपल्याला नत्राची गरज तुलनेने कमी असते. परंतु 2 पानामध्ये जिथं पान जॉईंट होतं झाडाला तर तिथं 4 इंचाचा जर अंतर नसेल 2 पानामध्ये तर समजून घ्यायचं की आपलं नत्र कमी जाते. तो जर गॅप कमी राहिला तर नत्र कमी जाते. त्याचा परिणाम आपल्याला जो काही घड येणार आहे त्या घडाच्या लांबीला होईल, म्हणजे 2 फण्यांमधलं जे अंतर आहे तर ते कमी मिळणार आहे. जर 4 इंचापेक्षा म्हणजे आपण ज्यावेळेस हात आपला तिथं बसतो तर 4 इंचापेक्षा जास्त अंतर जर राहिलं तर असंही आपण समजू शकतो की आपल्याकडून नत्र थोडंसं जास्त होते, तिथं नत्रावर मर्यादा आणली पाहिजे.
आणि जून जुलै ऑगस्ट सारखा कालावधी ज्यावेळेस आपण नत्रयुक्त खत देणार त्यावेळेस युरियायुक्त खत देण्यापेक्षा अमोनियम सल्फेट सारखं जर खत वापरलं 1261च्या माध्यमातून जर नत्र दिलं 1340-13च्या माध्यमातून दिलं तर ते संयुक्तिक राहील. हा झाला नत्राचा विषय. बुंदा जाड होण्यासाठी, बुंदा मजबूत होण्यासाठी आणि केळीचा कंद चांगला होण्यासाठी आपल्याला स्फुरदची गरज आहे. मग फॉस्फरस युक्त जे घटक आहेत तर ते साधारणपणे आपल्याला जून जुलैचा कालावधी असेल तर 1340-13 सारखा जो ग्रेड आहे ज्यामध्ये नत्र पण आहे फॉस्फरस पण आहे तो आपल्याला चालवायला लागेल. आणि जर आपली लागवड मे जूनची असेल तर सुरुवातीचे 3 महिने आपल्याला 19-19 चालवायला लागेल जेणेकरून आपल्याला वाढ चांगली मिळावी. आणि 3 महिन्यापासून पुढे आपल्याला बुंदा मजबूतीसाठी 1261 असेल 1340-13 असेल याचा विचार करावा लागेल. आणि अजून एक आपल्याला स्वस्तातला पर्याय जो ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड जे आहे तर त्याचाही होऊ शकतो. परंतु ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड हे आपण फक्त मर्यादित कालावधीमध्ये म्हणजे साधारण जून पासून तर डिसेंबर या कालावधीमध्ये वापरू शकतो. तुलनेने थोडंसं गरम असतं ते तर त्या कालावधीत वापरू शकतो. त्या व्यतिरिक्त कालावधीमध्ये आपल्याला त्याचा वापर करता येणार नाही. आणि पालाशची जी गरज आहे तर ती केळी पिकाला वर्षभर लागते म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत लागते. परंतु फुगवणीच्या कालावधीमध्ये त्याची गरज जास्त वाढते. मग सुरुवातीला आपण 19-19 किंवा 1340-13 देतो त्यामध्ये 19% किंवा 13% पोटॅश जात असतो. त्यानंतर आपण 1261 करतो ज्यावेळेस बुंदा मजबूत करून घेतो. आणि ज्यावेळेस वेन चालू होते त्यावेळेस आपल्याला आपल्या केळीची पक्वता चांगली व्हावी, एकसारखी व्हावी आणि लवकर व्हावी यासाठी नत्र आणि पालाश हे 2 घटक देणं गरजेचं आहे. मग 13-045 सारखा जो ग्रेड आहे तो आपण तिथं चालवू शकतो. ज्यावेळेस आपली केळीची वेन थंडीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये होते त्यावेळेस आपण अतिरिक्त पोटॅश म्हणजे काही शेतकरी पोटॅशियम शोनाइड वापरतात, काही शेतकरी 05234 वापरतात, काही शेतकरी 0050 वापरतात. तर तो अतिरिक्त पोटॅश त्याच वेळेस देऊ शकतो. तेच जर आपली केळीची पक्वता जून जुलै ऑगस्टच्या आसपास असेल तर आपण अतिरिक्त पोटॅश वापरायच्या भानगडीत पडायचं नाही. कारण का तर त्याच्यामुळं केळीची पक्वता काढणीनंतर जे आपल्याला केळी निर्यात करायची तर त्या निर्यातीच्या दरम्यान ती केळी टिकण्यास समस्या येऊ शकते. त्यासाठी 13-045 हा अतिशय संयुक्तिक ग्रेड आहे ज्यामध्ये आपल्याला फुगवण अपेक्षित होते. आणि दुसरं असं की ज्यावेळेस निर्यातीची केळी बनवायची तर त्या केळीची फुगवण कधी पाहिली जात नाही. त्या केळीची लांबी पाहिली जाते आणि ती लांबी मिळण्याचं जे काम आहे तर ते 13-045 हा ग्रेड चांगल्या पद्धतीने करतो. त्यामुळे आपण फुगवण करण्याच्या भानगडीत निर्यातीच्या केळीला पडण्याची गरज नाही. जितकी लांबी जास्त तितका आपल्याला बाजारभाव चांगला आणि गुणवत्ता चांगली समजली जाते. या अन्नद्रव्याच्या व्यतिरिक्त ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो, ज्याला दुय्यम अन्न घटक म्हणतो, त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे. दुय्यम अन्न घटक कसे देणार आपण तर साधारणपणे 3ऱ्या, 6व्या, 9व्या महिन्यात ह्या 3 महिन्यातला आपण सल्फरयुक्त घटक म्हणजे जे काही आपलं 90% वाला सल्फर असेल किंवा 80% वाला सल्फर असेल हे ठिबकच्या माध्यमातून देऊ शकतो. 3 किलो प्रति एकर या पद्धतीने आपण सल्फर 3 वेळेला म्हणजे साधारण 9 किलो पर्यंत जाईल. उन्हाळ्यामध्ये सल्फरची गरज नाही परंतु आपण साधारण जून जुलैच्या आसपास त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर असेल आणि एकदा डिसेंबर सारखा टाइम असेल त्यावेळेस देऊ शकतो. त्या दरम्यान जर थंडीचा कालावधी खूप वाढला तर सल्फ्युरिक ऍसिड सारखाही घटक आपण एखाद्या वेळेस ठिबकने देऊ शकतो जेणेकरून आपलं ठिबक स्वच्छ होण्याचे काम होईल आणि पिकाला सल्फरची मात्रा आहे ती मिळेल आणि जमिनीचं तापमान किंवा प्लॉट मधलं जे काही वातावरण आहे तिथं थोडंसं उबदार होण्यास तिथं मदत होते. सल्फर व्यतिरिक्त दुसरं जे काही दुय्यम अन्न घटक आहे तो म्हणजे कॅल्शियम आला. प्रत्येक 45 दिवसानंतर आपल्याला 5 किलो कॅल्शियम 1000 झाडं किंवा 1 एकरच्या सरासरी आपल्याला देण्याची गरज आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण कॅल्शियम देणार त्यासोबत आपल्याला 250 ग्रॅम बोरॉनची सुद्धा तिथं पूर्तता करायची आवश्यकता आहे. कॅल्शियम आणि बोरॉनमुळे आपल्याला फळाची गुणवत्ता ही चांगली मिळेल आणि आपला जो काही पोंगा बाहेर निघतो तर तो पोंगा व्यवस्थित बाहेर निघून खोलण्यासाठी कॅल्शियमचा तिथं महत्वाचा वाटा असतो. त्यानंतर जो अन्न घटक येतो तो म्हणजे मॅग्नेशियम जो दुय्यम अन्न घटक आहे. तर मॅग्नेशियम ज्या पद्धतीने आपण सल्फरची 3 वेळा पूर्तता केली होती त्याच पद्धतीने मॅग्नेशियमची पूर्तता आपल्याला 3 वेळा करायची. 3रा महिना, 6वा आणि 9वा महिना यामध्ये आपल्याला साधारणपणे 10-10 किलो पर्यंत मॅग्नेशियम म्हणजे साधारण 25 ते 30 किलो मॅग्नेशियम प्रति एकर आपल्याला तिथं ठिबकद्वारे देता येईल. यानंतर येतो वाटा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा. तर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य झिंक आहे जे की पिकामध्ये जी काही संजीवकांची निर्मिती तर ती नैसर्गिकरित्या करण्याचं काम झिंक करतं. झिंकचा दुसरा वाटा आहे की झिंकमुळे पीक बळकट राहतं, कीड रोगाविरुद्ध लढण्याची पिकाची शक्ती वाढते, पिकामध्ये काळोखी राहते आणि पीक बळकट सशक्त राहिल्यामुळे पिकाची जी काही वेन होण्याची पद्धत आहे किंवा वाढीची जी काही अवस्था आहे तर त्या सगळ्या सुरळीतपणे चालतात. आणि त्यासाठी झिंकची जी पूर्तता आहे तर ती आपल्याला 3 महिन्यापर्यंत एकदा, 6 महिन्यापर्यंत एकदा अशी 2 वेळेला जे चिलेटेड झिंक असेल तर 1 किलो प्रति एकर या पद्धतीने आपण करू शकतो. किंवा एचडीपी झिंक ज्यामध्ये फॉस्फरस सोबत आपण चिलेशन केलेले झिंक तर तोही झिंक आपण 1 किलो प्रति एकर या पद्धतीने 2 वेळा त्याचाही वापर करू शकतो. आणि झिंकचा वापर हा वेन होण्यापूर्वीपर्यंत करणं खूप गरजेचं आहे. कारण का तर ज्या वेन होण्याच्या वेळेला जेवढे काही फिंगर्स निघणारे म्हणजे जेवढे काही केळी निघणारे किंवा जेवढे काही फाण्या निघणारे याची संख्या किंवा त्याची जी काही आकार आहे तर तो झिंकमुळे एकदा फिक्स झालेला आहे. तर तो 6 महिन्यापर्यंत आपण 2 वेळा जर ते झिंक वापरलं 3ऱ्या महिन्यात आणि 5व्या
महिन्यापर्यंत, तर त्यावेळेस जर आपण वापरलं तर ते आपल्याला वेन होण्यापूर्वी सगळं त्याचं जे काही गुणोत्तर आहे तर ते सेट होईल. Set होईल. आणि जे काही वेन झाल्यानंतर आपल्याला जी काही केळी बाहेर पडायची तर ती तिथं होईल. त्यानंतर तुम्ही झिंक वापरलं तर त्याचा फारसा काही फायदा उपयोग होणार नाही. दुसरं असं, झिंकची जर कमतरता पडली तर आपल्या केळीच्या टोकाला, म्हणजे जे केळीचं फळ आहे तर त्याच्या टोकाला टोकं निघतात, ज्याला निप्पल म्हणतात केळीचे व्यापारी. तर ते जर टोकं निघाली तर ती केळी बाजारामध्ये फारशी तिला मागणी नसते किंवा एक्सपोर्टसाठी तर ती चालत नाही. मग ते होऊ नये म्हणून आपल्याला झिंकची पूर्तता करणं गरजेचं आहे. मग झिंक ऑक्साईड फॉर्म मधला असेल, झिंक चिलेटेड असेल किंवा फॉस्फरस सोबत जे आपण HDP झिंक आणले त्यापैकी कोणत्याही झिंकचा आपण विचार करू शकता. झिंक सोबत जे काही दुसरे सूक्ष्म अन्नद्रव्ये, मी कॅल्शियम सोबत बोरॉन द्यायला लावलं होतं, तर बोरॉनची गरज आपल्याला केळीच्या फळाच्या गुणवत्तेसाठी लागते. त्यासाठी ते एक पूर्ण झालं. फेरस एक आपल्याला आवश्यक पडतं. बऱ्याच जमिनीमध्ये चुनखडीयुक्त जमिनी जर असतील, पिवळेपणा येण्याची समस्या असते, म्हणजे केळीच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पानं साधारण पिवळसर दिसतात. तर त्या परिस्थितीमध्ये ती नत्र, मॅग्नेशियम आणि फेरस यापैकी एक कमतरता असू शकते. तर ती आपल्याला नक्की निश्चित करणं अवघड जातं. तर त्यासाठी आपल्याला फेरसची जी पूर्तता आहे तर ती साधारण 3 महिने ते 5 महिन्याच्या आसपास एकदा तरी आपल्याला 1 किलो प्रति एकर फेरस चिलेटेड स्वरूपातला असेल किंवा HDP स्वरूपातला असेल ते तिथं वापरता येतं. अशा पद्धतीने ह्या अन्नद्रव्याचं जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य ती आपण जर वेळच्या वेळी पूर्तता केली तर निश्चितच आपल्याला केळी पिकाची गुणवत्ता चांगली मिळते. आता यामध्ये ही सगळी वॉटर सोल्युबल झाली, म्हणजे आपण ही ठिबकद्वारे देण्याची किंवा काही गरजेनुसार फवारणीद्वारे, म्हणजे चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे काही कॉम्बिनेशन येतं मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ती फवारणीद्वारे शेतकरी वापरत असतात किंवा काही शेतकरी पोंगा भरणीतून वापरतात. तर त्या उद्देशाने आपण ही सगळी वॉटर सोल्युबल सांगितली. पण याच्या व्यतिरिक्त आपण जे काही डोस देतो, म्हणजे लागवडीपूर्वी आपण जसं बोललो होतो की सिंगल सुपर फॉस्फेट निंबोळी पेंट आपण लागवडीपूर्वी टाकतो. लागवड झाल्यानंतर साधारण 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आसपास आपल्याला पहिला एक रिंग करून डोस द्यायचा असतो, ज्यामध्ये आपण अगदी बेसिक म्हणजे अमोनियम सल्फेट असेल किंवा 24-24-0 असेल, त्याच्या जोडीला मॅग्नेशियम असेल तर हे वापरू शकतो. त्यानंतर 3 महिन्याच्या आसपास आपल्याला एक मुख्य डोस देणं गरजेचं आहे. तो डोस दिल्यानंतर आपली केळी 3 ते 6 महिन्यात जो बुंदा मजबूत होण्यासाठी ते मदत करेल आणि त्या बुंद्यामध्ये जी गुणवत्ता मिळणार आहे ती तिथं करेल. त्यानंतर परत एक 6 महिन्याने डोस देणं गरजेचं आहे. जो 6 महिन्याने डोस दिलाय तो आपल्या केळीची वेन झाल्यानंतर जी पक्वता आहे लागू ती होते शेवटपर्यंत तेवढं. ते तिथं टिकून राहील. आणि ज्या जमिनीमध्ये निमॅटोडची भीती येते, केळीमध्ये निमॅटोड ओळखणे अवघड जातं, कारण बऱ्याच वेळा मुळांना गाठीच फक्त येत नाही, तर मुळी काळी पडणं वगैरे ह्याही समस्या निमॅटोडमुळे केळीमध्ये येतात. 2-3 प्रकारचे निमॅटोड केळीमध्ये येतात. मग ती टाळण्यासाठी आपल्याला निंबोळी पेंटचा वापर अगदी बेसल डोस असेल किंवा टॉप ड्रेसिंगचे आपले 2 किंवा 3 डोस असतील तर त्यामध्ये करणं गरजेचं आहे. जर आपली केळीची लागवड जून-जुलैची असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपण कोंबड खताचाही वापर केळीमध्ये साधारण 300 किलो ते 500 किलो प्रति एकर जर आपण केला तर त्याचे परिणाम आपल्याला खूप चांगले जाणवतात. सेंद्रिय खत जे की शेणखत लागवडीपूर्वी आपण वापरतो, पण त्याच्याही व्यतिरिक्त जर टॉप ड्रेसिंगच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या डोसला जर कोंबड खताचाही वापर केला तर फार चांगले परिणाम शेतकऱ्यांना जाणवले. परंतु त्याचा कालावधी वापरण्याचा तो पावसाळा किंवा हिवाळा असावा. जानेवारी नंतर त्याचा वापर आपण टाळावा किंवा न करणं संयुक्तिक राहील. अशा पद्धतीने आपण केळीसाठी खतांचं व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन हे आपण करू शकतो. आणि अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन याचा जर आपण समतोल साधला तर निश्चितच आपल्याला निर्यातक्षम उत्पादन तर मिळेलच मिळेल, परंतु आपल्याला एक योग्य त्याच्यातून नफा हा केळी पिकातून आपल्याला साधता येतो. शेतकरी बंधूंनो, तेजस सरांनी अगदी म्हणजे सोप्या भाषेमध्ये आणि सविस्तर म्हणजे मुख्य अन्नद्रव्य असू दे, दुय्यम असू दे किंवा मायक्रोन्युट्रिएंट असू दे, स्टेजेसनुसार कोणत्या वेळेला कोणतं अन्नद्रव्य जाणं गरजेचं आहे, किती टप्प्यामध्ये आपल्याला ते देणं गरजेचं आहे, हे अगदी सविस्तर पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पाणी आणि खत याचं जर नियोजन आपण व्यवस्थितरित्या केलं तर निश्चितच निर्यातक्षम केळी उत्पादनामध्ये आपण अग्रेसर राहू शकतो. तर तेजस सर, आता जे काही आपण वॉटर सोल्युबल किंवा विद्राव्य खतांचा वापर जो करतो हो. तो काढणीपर्यंत म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंत कोणती अन्नद्रव्य कशा पद्धतीने देणं गरजेचं आहे, आणि दुसरं आता एक प्रचलित म्हणजे हो. भरणी आलेली आहे जेणेकरून त्याचा वाढीवर परिणाम दिसून आलेला आहे हो. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार. तर ते ह्या 2 गोष्टी ची जी माहिती आहे ती आपल्या शेतकऱ्यांना द्या. जे विद्रव्य खतांचा वापर शेतकरी करतात, तर आता केळी पिकामध्ये जे की सतत विद्रव्य खत वापरण्याचं प्रमाण कमी आहे. परंतु विद्रव्य खत ही जी काही संकल्पना आहे किंवा ठिबक ही जी काही संकल्पना आहे, तर ही जितकं वरचेवर किंवा वारंवार तुम्ही द्याल तितकं त्याचे तुम्हाला परिणाम चांगले जाणवतात. फायदे भेटतात. हे त्याच्या मागचं खरं शास्त्रीय कारण आहे. म्हणजे जे आपले ट्रॅडिशनल खतं होती, गोणीतली बल्क दाणेदार जी खतं होती ती आपण साधारण पिकाला महिन्याने, 2 महिन्याने, 3 महिन्याने वापरतो. पण विद्रव्य खत हा तसातला प्रकार नाही. विद्रव्य खत केळी पिकासाठी कमीत कमी 5व्या दिवस 5, 6 किंवा 7 दिवसाचा जो काही कालावधी त्या दरम्यान आपण दिलं पाहिजे. मग सुरुवातीच्या अवस्थेत आपण 19-19 देत असू किंवा 12-61 बुंदा मजबूतीसाठी देत असू किंवा वेन झाल्यानंतर 13-045 देत असू, तर साधारणपणे जर 5व्या दिवशी देतोय तर 1000 जर आपले रोप असतील तर 5 किलो प्रति एकर
या पद्धतीने आपण 5व्या दिवशी दिलं पाहिजे. तेच जर आपण 6व्या दिवशी देत असू तर 1000 जी काही रोप आहेत तर त्यांच्यासाठी 6 किलो प्रति एकर या पद्धतीने आपण दिलं पाहिजे. मग याच्यातलं कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल याचा वापर एकदाच करायचा आहे. 1000 साठी जे काही मी सांगितलं प्रमाण तर ते किंवा एकरसाठी तर ते तुम्ही वापरायचे. परंतु जे विद्रव्य खत 1261, 13-045, 13-40-13 किंवा जे काही 19-19 याचा उपयोग प्रति 1000 झाडांना 1 किलो एका दिवसाला 1 एकरसाठी या पद्धतीने आपल्याला ते हिशोब ठेवायला लागेल आणि त्या पद्धतीने करावं लागेल. विद्रव्य खत देत असताना केळी पिकाला आपण जे काही पाणी देतो तर कदाचित आपण दिवसाआड 2 दिवसाआड पाण्याचं व्यवस्थापन करतो. विद्रव्य खत देत असताना थोडं पाणी मर्यादित द्यायचं जेणेकरून मुळाच्या कक्षामध्ये खत राहील, खत जास्त खाली जाणार नाही आणि ते खत झाडाला उचलून घेता येईल. मग शक्य तेव्हा आपण ज्यावेळेस पाण्याचं व्यवस्थापन आहे त्यावेळेस जास्त पाणी ज्या पाण्याच्या पाळीला देतो त्यावेळेस खत देणं टाळावं. ज्या पाण्याच्या पाळीला आपण खताचं व्यवस्थापन करतोय तर त्यावेळेला पाणी थोडं मर्यादित द्यावं आणि त्यासोबत खत सोडावं. जर समजा आपण 2 तास ठिबक चालवतोय तर सुरुवातीचे 1 तास फक्त पाणी चालवावं, जमीन चांगली ओली होते. त्यानंतर एक अर्धा तास 45 मिनिटापर्यंत जे खत आहे तर त्याचं आपण द्रावण चालवावं आणि उरलेले पुढचे 10 ते 15 मिनिटे त्यात फक्त पाणी चालवून नंतर सिस्टीम बंद करावी जेणेकरून वरच्या कक्षेमध्ये खत राहील आणि ते झाडांना घेता येईल. हे झालं विद्रव्य खताच्या बाबतीत. जसं तुम्ही उल्लेख केला की पोंगा भरणी, तर पोंगा भरणीचे परिणाम खूप चांगले आहेत. शेतकऱ्यांना त्याचे चांगले अनुभव आहेत. कारण केळी पिकामध्ये एक ढोबळ हिशोब शेतकरी आठवड्याला एक पान नवीन आलं की आपली केळी पीक हेल्दी किंवा अतिशय सुदृढ पद्धतीने वाढते असं एक गणित डोक्यात ठेवतात. आठवड्याला एक पान हा ढोबळ हिशोब झाला. तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये गेले तर साधारण 8 दिवस लागतात प्रत्येक पानासाठी. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात आले तर 7 दिवस लागतात आणि पावसाळ्याच्या दिवसात आले तर कदाचित 6 दिवसात पण एक पान येतं. परंतु आपण हे लक्षात घ्यायचं की आलेल्या पहिल्या पानापेक्षा दुसरं पान मोठं आलं, दुसऱ्या पानापेक्षा तिसरं मोठं आलं. प्रत्येक येणारं पान जर आधीच्या पानापेक्षा मोठं येत चाललंय तर समजून घ्यायचं की आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन सुरळीत चाललंय, अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण योग्य करतोय, ज्याचा परिणाम आपल्याला त्याच्यावर जाणवतो. परंतु आधी आहे त्या पानापेक्षा जर छोटं पान पडायला लागलं रुंदीच्या बाबतीत, लांबीच्या बाबतीत, तर समजून घ्यायचं की कुठंतरी आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन चुकतंय. मग तिथं आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. त्यानंतर दुसरा एक ढोबळ हिशोब सांगितला की 2 पानामधलं जे अंतर आहे बुंद्याजवळ तर ते जर 4 इंचापेक्षा कमी पडायला लागले तर नत्र आपल्याला वाढवण्याची गरज आहे. 4 इंचापेक्षा जास्त व्हायला लागले तर नत्र थोडं मर्यादित करण्याची गरज आहे. तर या गोष्टींवर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि असं जर आपण व्यवस्थापन केलं तर ते निश्चितच फायदेशीर ठरतं. मग आता याला पोंगा भरणी म्हणजे जे आपण विद्रव्य खत देत होतो तर ते आपण जे जेवण करत होतो त्याला पूरक जे काही सलाईन म्हणतो त्याच्याही वरतून ही एक पोंगा भरणीची एक संकल्पना आहे आणि खूप चांगले आणि त्वरित परिणाम याचे आपल्याला जाणवतात. साधारणपणे केळीला पोंगा कधी येतो तर लागवडीपासून 1.5-2 महिन्याच्या नंतर आपल्याला वरती सुरळी किंवा पोंगा दिसायला चालू होतो. तो उघडण्यासाठी 2-2.5 महिन्याचाही कालावधी कधी कधी जातो आणि आता उन्हाळ्याची ज्यांची लागवड आहे तर तिथं तर समस्या येते की तो पोंगा चिटकून राहतो. कारण का तर त्या पोंग्यामध्ये काही ना काही दव साचलेलं असतं. उन्हाचं ज्यावेळेस त्याच्यावर ताप पडते त्यावेळेस ते दव करपून जातं आणि ते पानालाही करपतं गरम पाणी झाल्यामुळे. तर तो पोंगा उघडायला अडचण येते. तर असा जर विचार केला तर साधारण 2-2.5 महिन्याच्या पुढे आपल्याला ते पोंगा चांगला उघडलेला दिसतो. मग त्या पोंग्यामध्ये भरण्यासाठी आपण विद्रव्य खतांचा वापर जसं की 19-19-19 असेल किंवा 13-40-13 असेल किंवा 13-045 असेल यापैकीचा आपण वापर करू शकतो. एकरी साधारण 200 लिटर पाणी जर आपण पोंगा भरणीसाठी वापरलं तर आपण एका झाडामध्ये साधारण 150 ते 200 मिली पोंग्यामध्ये द्रावण ओतणार आहे. मग 150-200 मिली जे द्रावण ओतणार आहे तर ते आपल्याला 200 लिटर पाणी 1000 झाडांसाठी पुरते. त्या 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला साधारणपणे 2 किलो पासून 3 किलो पर्यंत वॉटर सोल्युबल जे की आपलं 19-19 किंवा 13-045, 13-40-13 याचा वापर करायचा. त्याच्या जोडीला एखाद्या पोंगा भरणीला आपण मॅग्नेशियम वापरू शकतो, एखाद्या पोंगा भरणीला फक्त झिंक वापरू शकतो, एखाद्या पोंगा भरणीला आपण झिंक सोबत जे काही चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आहे म्हणजे झिंक फेरस मॉलिब्डेनम असेल किंवा झिंक फेरस मॅंगनीज बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम हे 6 घटक असतील याचा वापर करू शकतो. 2 किलो विद्रव्य खत, अर्धा किलो चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट किंवा अर्धा किलो झिंक याचा आपण उपयोग करू किंवा 2 किलो विद्रव्य खत त्याच्यासोबत 2 किलो मॅग्नेशियम सल्फेट याचा वापर करू. पोंगा भरणीमध्ये जे की समुद्री शेवाळ्यासारखा असेल, प्रोटीनयुक्त घटक असतील, प्रोटीन हायड्रोजिलेट असेल किंवा अॅमिनो ऍसिड असेल याचाही शेतकरी वापर करतात. पोंग्यामध्ये ओतल्यानंतर ते बुंद्यापर्यंत पोहोचतं आणि आपल्याला त्याचा परिणाम जास्त जाणवतो. विद्राव्य खत तुम्ही मुळांच्या कक्षेमध्ये देता मग ते जास्त एरियामध्ये पसरतं आणि त्यातील काही मुळं त्याचा उपयोग करतात आणि वापरतात. परंतु पोंग्यातून ओतलेलं जास्तीत जास्त लागू होण्यासाठी मदत होते. त्यासाठी पोंगा भरणीचे परिणाम आपल्याला चांगले जाणवतात आणि गरजेनुसार 2 किंवा 3 पोंगा भरणी जर आपण केल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो. याही उपर बऱ्याच शेतकऱ्यांकडे ही समस्या येते की लागण केल्यानंतर एकसारखी केळी होत नाही, वाढ कमी जास्त होते. जिथं वाढ कमी राहिली तर तशा काही रोपांना अतिरिक्त एखादी दुसरी जर पोंगा भरणी आपण जर केली तर तिथे आपल्याला परिणाम चांगला जाणवतो. ॲग्रोस्टारचं जे पॉवर जेल आहे ज्यामध्ये समुद्री शेवाळ अर्क, ह्युमिक आणि
अॅमिनोचे जे घटक आहेत तर त्याचाही परिणाम आपल्याला चांगला जाणवला, किंवा फक्त समुद्री शेवळे अर्क आणि अॅमिनो घटक असणारं फास्टर सारखे आहे त्याचाही परिणाम चांगला जाणवला. बाजारात मिळणारे खूप सारे समुद्री शेवळे अर्क आहेत, प्युअर केल्प आहे आपल्याकडे, तर त्याचाही परिणाम आपल्याला या पोंगा भरणीमध्ये खूप चांगला जाणवलेला आहे. निश्चितच शेतकरी बंधूंनो, म्हणजे तेजस सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे, म्हणजे विद्राव्य खतांचा वापर कशा पद्धतीने करायचा ते आपल्याला सांगितलं. पान कशा पद्धतीने निघतंय त्याच्यानुसार नत्राचा नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे ते अगदी सविस्तर या ठिकाणी तेजस सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जी आता सध्याची जी प्रचलित पद्धत आहे पोंगा भरणी, ती कशामुळं करणं गरजेचं आहे, त्याचं महत्व काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते खतांचा वापर किंवा कोणकोणत्या उत्पादनाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे ते देखील तेजस सरांनी अगदी सविस्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा की तुम्ही पोंगा भरणी करता का, आणि करत असाल तर कोणकोणत्या उत्पादनांचा वापर तुम्ही पोंगा भरणीमध्ये करता आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा वाटला ते देखील या कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला सांगा. तेजस सर, आता आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याविषयी डिटेल चर्चा या ठिकाणी आपण केली, परंतु केळी पिकामध्ये काही रोग आणि कीड व्यवस्थापन करणं देखील अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात केळी पिकामध्ये आता व्हायरसचा पण प्रादुर्भाव जाणवलेला आहे, तर त्याविषयी आपण म्हणजे व्हायरस नियोजन आपण कशा पद्धतीने करू शकतो? जो व्हायरसचा उल्लेख केला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललो होतो की रोपं आल्यापासून आपण काळजी घ्या. नर्सरीमधून रोपं आल्यानंतर आपल्या घरी ती रोपं जास्त दिवस ठेवू नका. शक्य तितके लवकर, म्हणजे अगदी आज रोपं आली उद्या किंवा परवा आपण जर लागवड करू शकलो तर ते संयुक्तिक राहील. रोपं आपल्या तिथं ठेवली तर ती धोक्याच्या पातळीत राहतात. जर आपल्याला ती ठेवायची असतील तर आपण त्यावेळेस जे मावा घटकावर चांगले परिणाम करणारे जे कीटकनाशक असतील, म्हणजे शेतकऱ्यांच्या अनुभवाप्रमाणे इमिडा क्लोप्रिडचे रिझल्ट चांगले आले, थायमिथॉक्झमचे चांगले आले, फ्लोनिकॅमाइडचे त्यांना चांगले आले, डिनोटिफिरॉनचे चांगले आले. अशा पद्धतीचे घटक त्यांनी वापरले जिथं मावा कीड टाळता येते आणि मग त्याचा जो काही व्हायरसचा प्रसार आहे तर ती कीड करत असते. ते आपण करू शकतो. रोपांवर फवारणी घ्यायची. पुनर्लागवड केल्यानंतर ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करतो त्यावेळेस जी पहिली आळवणी आपण करतो त्यामध्ये सिस्टमिक एखादं कीटकनाशक थायमिथॉक्झम सारखं, इमिडा सारखं तेही शेतकऱ्यांनी वापरलं, किंवा फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड याचं एकत्र कॉम्बिनेशन त्याचाही शेतकऱ्यांनी वापर केला. त्यांना मावा किडीसाठी किंवा प्रतिबंधात्मक रस शोषक कीड व्यवस्थापनामध्ये त्याचाही फायदा झाला. तसंही व्यवस्थापन आपण करू शकता. केळी लागवड केल्यानंतर सुरुवातीचे 3 महिने आपल्याला खूप त्याचं काळजी घ्यायची. त्या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये गरजेनुसार आपल्याला 2 किंवा 3 फवारण्या मावा कीड किंवा रस शोषक कीड टाळण्यासाठी करायची. आणि बाजारामध्ये काही व्हायरससाठीचे पण काही घटक मिळतात, जसं की क्राफ्ट कंपनीचं परफेक्ट आहे, ते व्हायरस प्रतिबंधात्मक काम करतं. व्हायरोसान बाजारामध्ये आहे, त्यानंतर किटोसान आहे, किटोगार्ड आहे. असे काही घटक आहेत जे की पिकाची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि व्हायरसला बळी पडण्यापासून टाळतात. मग त्या गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे. आपल्या परिसरामध्ये काकडी वर्गीय, कलिंगड वर्गीय म्हणजे जे काही दोडका, दुधी इत्यादी पिकांचा जर लागवड मोठ्या प्रमाणात होत असेल तर आपल्याला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण हा कुकुंबर मोझॅक व्हायरस तिथं येण्याची शक्यता असते. त्यानंतर बंची टॉप व्हायरस एक येतो, तोही आपल्याला जर टाळायचा आहे तर आपल्याला रस शोषक किडीवर काम करणं गरजेचं आहे. रस शोषक कीड टाळणं गरजेचं आहे. मग गरजेनुसार आपण पिवळे सापळे असतील ते लावू शकतो, फवारणी वेळचेळी घेऊ शकतो, निंबोळी अर्क असेल, करंज तेल असेल, फिश ऑइल असेल इत्यादीचा वापर आपण करू शकतो, जेणेकरून आपण या रस शोषक किडीचा प्रतिबंध करू आणि व्हायरस पासून वाचवू शकतो. आता हा झाला एक भाग व्हायरसचा. याच्या व्यतिरिक्त आपण बऱ्याच वेळेला उल्लेख केला की सिगाटोकाचा. मग बुरशीजन्य जो रोग आहे साधारणपणे पक्वतेच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस केळी वेन झाल्याच्या पासून पुढे जिथं धोका वाढतो, आणि वेन झाल्यापासून पुढे धोका वाढत असताना ज्यावेळेस आर्द्रता आणि थोडंसं गरमीवालं तापमान ज्यावेळेस असतं त्या तापमानामध्ये आपल्याला सिगाटोकाची समस्या येते. सिगाटोका टाळायचा असेल तर त्याहीसाठी आपल्याला प्रतिबंधात्मक फवारण्या काही घेणं गरजेचं आहे. 7x5 वर आपण लागवड करणं हे त्या सिगाटोका टाळण्यासाठी पहिली एक पायरी झाली. त्यानंतर मल्चिंग शक्य असेल तर त्याचा वापर करा. त्यानंतर जे आपल्याला फवारण्या करायच्या तर त्यामध्ये मार्केटमध्ये कार्बन डायझिम असेल किंवा थायोफिनेट मिथिल सारखे घटक असतील, त्यानंतर ॲझोक्सिस्ट्रॉबिन युक्त जे काही घटक आहे, पायराक्लोस्ट्रॉबिन युक्त जे काही घटक आहे, किंवा पायराक्लोस्ट्रॉबिन मॅटिराम सारखे जे घटक आहे जे की सिगाटोकासाठी अतिशय प्रभावी काम करतात. परंतु वातावरणाची याला साथ मिळत राहिली तर हा आटोक्यात आणणं कठीण जातं. त्यासाठी आपल्याला गरजेनुसार 2 किंवा 3 फवारण्या कराव्या लागतात. आणि ज्यावेळेस केळीचे घड असतील त्यावेळेस आपण ज्या फवारण्या करतो तर त्या घडावर त्याचे डाग येण्याची शक्यता असते. तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला पहिलं एखाद्या दुसऱ्या घडावरती फवारणी करून पाहणं गरजेचं आहे, 3ऱ्या 4थ्या दिवशी की याचे डाग पडतायत का.
जर ते डाग पडत नसतील तर ती पूर्ण प्लॉटवर त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपलं ॲझोक्सिस्ट्रॉबिन, टेबुकॉनिझॉल सारखा घटक आहे की ज्याचे डाग बऱ्यापैकी येत नाही, किंवा पायरोक्लोस्ट्रॉबिन आणि मेटिराम सारखा घटक आहे ज्याचे डाग येत नाही. तर त्यापैकीचा आपण विचार करू शकतो. हा झाला सिगाटोकाचा विषय. जो व्हायरस असेल, सिगाटोका असेल, हे दोन महत्वाचे. मुख्य समस्या येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या समस्या येतात, जसं की कंद सड किंवा कंद कूज येते, ज्यामध्ये केळीची खालची पानं वेन होण्याच्या पूर्वीच खालची पानं सुकायला चालू होतात आणि त्या पानं जिथं खोडाजवळ असतात तिथं सडल्यासारखी किंवा त्याचा असा उग्र वास येतो. तर ती जी समस्या आहे तर ती जीवाणूजन्य समस्या आहे. तो जीवाणूजन्य रोग टाळण्यासाठी बुंद्याजवळ आपण कॉपरयुक्त घटक आळवणी करू शकतो, किंवा बोर्डो सारख्याची आळवणी करू शकतो, किंवा बाजारामध्ये ब्लिचिंग पावडर मिळते. ब्लिचिंग पावडर आपण तिथं प्रभावीपणे बुंद्याजवळ टाकू शकतो, जेणेकरून कंद आपला दुरुस्त राहील. बॅक्टेरियानाशक जे आहेत तर ते विविध बॅक्टेरियानाशक आपण तिथं वापरू शकतो. त्यानंतर समस्या येते की रशची, किंवा ज्याला आपण तांबेरा म्हणतो. ज्यावेळेस घड बाहेर पडत असतात आणि आपला जर हंगाम घड बाहेर पडण्याचा जुलै ऑगस्टचा असेल तर त्यावेळेस ती तांबेराची समस्या येते. मग त्या घडांवर तांबेरा, म्हणजे जसं गहू किंवा सोयाबीनवर तांबेरा येतो त्याच पद्धतीने त्या केळीच्या फिंगर्सवर ते डाग दिसतात. ते टाळण्यासाठी आपल्याला काही फवारण्या, ज्या की सिगाटोकासाठी आपण सांगितलं, त्यातलीच फवारणी जर घेतली तर ते तांबेराचंही व्यवस्थापन आपल्याला करता येते. त्यानंतर कंदकूस सारखं जे मी बोललो तसं कंदामधलं पण सोंड्या आहे किंवा कंद पोखरणारा जो काही किडा आहे तर ती समस्या येते. जो कंदाला होल पाडून भुसा बाहेर पडत असतो, तर तिथं आपण जे काही बाजारामध्ये क्विनॉल्फॉस सारखे घटक आहे तर त्याची तिथं बुंद्यावर आपण ऍप्लिकेशन करू शकतो. त्यानंतर शेतकऱ्यांना काही क्लोरो आणि सायपरचे रिझल्ट चांगले मिळले, त्याचाही वापर शेतकरी करू शकतात. डेल्टामिथ्रिन सारख्याचाही करू शकतात. तर अशा पद्धतीने या समस्या केळी पिकामध्ये येतात. दुसरी एक जी आपल्याला निर्यातक्षम केळी उत्पादन करत असताना जी समस्या येते ती थ्रिप्सची. ज्यावेळेस केळीची वेन होत असते, वेन झाल्यानंतर थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढतो आणि तो थ्रिप्सचा प्रादुर्भाव आपल्याला जर टाळायचा असेल तर आपल्याला शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी जे काही परिणामकारक घटक जाणवले ते इमिडाक्लोप्रिड जे लिक्विड मधलं इमिडाक्लोप्रिडचा फवारणी असेल किंवा डेल्टामिथ्रिनची फवारणी असेल तर याचे परिणाम शेतकऱ्यांना चांगले जाणवले. फिप्रोनिलचे असेल तर ती फवारणी शेतकरी घेऊ शकतात वेन झाल्यानंतर. परंतु पूर्ण केळ बाहेर आल्यानंतर फवारणी शक्यतो टाळावी, त्याचे डाग त्याच्यावर पडण्याची शक्यता असते. पण ज्यावेळेस मळ बाहेर पडतं त्यावेळेस जर फवारणी घेतली तर निश्चितच आपल्याला फुलकिड्यांपासूनही त्याची संरक्षण होतं आणि आपल्या केळीची गुणवत्ता आपल्याला टिकवता येते. रोग कीड व्यवस्थापन आपण म्हणतो केळी पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव येत नाही, परंतु जे सिगाटोका असेल, व्हायरस असेल किंवा इतर थ्रिप्स असेल, बॅक्टेरियल विल्ट असेल, तर ह्या गोष्टी, ह्या समस्या केळी पिकामध्ये येतच असतात आणि त्याच्या उपाययोजना तेजस सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही शेतकरी बंधूंना उपाययोजना केल्या तर निश्चितच ह्या समस्या तुम्ही केळी पिकामध्ये टाळू शकतो. तेजस सर, निर्यातक्षम आपण केळी उत्पादनाबद्दल चर्चा करतो आहे, तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा टप्पा असतो फ्रूट केअर मॅनेजमेंट. बरोबर. जर ते आपण चांगल्या पद्धतीने केलं तरच आपण केळी निर्यात करू शकतो. तर फ्रूट केअर मॅनेजमेंट जी आहे ते कशा पद्धतीने आणि कधीपासून आपण सुरुवात करणं गरजेचं आहे? जे तुम्ही आता फ्रूट केअरचा उल्लेख केला तर खरं पाहिलं तर आता शब्द ते फ्रूट केअर म्हणजे ज्यावेळेस वेन होईल त्यापासून पुढे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या गोष्टींची सुरुवातीपासून जर काळजी घेतली तर नक्कीच निर्यातक्षम केळी उत्पादनाकडे आपलं पाऊल पडलेलं आहे किंवा आपण त्या दिशेने चाललेलो आहे. मग आता फ्रूट केअर आल्यानंतर काय, वेन झाल्यानंतर काय, तर सगळ्यात महत्वाचं वेन होत असताना ज्यावेळेस कमळ केळीच्या बुंद्यामध्ये उभं असतं त्यावेळेसच त्याला बड इंजेक्शन केलं जातं, ज्याला BI नावाने एक्सपोर्टवाले संबोधतात. तर ते बड इंजेक्शन काय असतं, त्यामध्ये डेल्टामेथ्रिन किंवा इमिडाक्लोप्रिडचं द्रावण ते स्प्रे करतात. ते बडमध्ये स्प्रे केल्यामुळे जे काही केळीच्या आतमध्ये ज्या फण्या आहेत तर ते सगळीकडे ते पसरतं आणि जोपर्यंत कमळ बाहेर पडत नाही तोपर्यंत ते त्याचं संरक्षण करत असतं. म्हणजे फुलकिड्यांची समस्या जी फ्लोरा स्टेजला प्रत्येक पिकाला येते तर तीच हा फ्लोरा स्टेज आपली आली म्हणजे इथं थ्रिप्सची समस्या येणार. थ्रिप्सने स्क्रॅच केले का ती केळी आपल्याला कालांतराने काळी पडलेली दिसते किंवा जास्त स्क्रॅच झाले तर त्याच्यावर डाग, काळे डाग आपल्याला दिसतात आणि मग ते कोणती फवारणी केली का ते डाग जात नाही. मग त्याची गुणवत्ता चांगली यावी यासाठी फुलकिड्यांचं व्यवस्थापन आपल्याला बड इंजेक्शनच्या माध्यमातून करावं लागते. ही झाली पहिली बाब. दुसरं त्याच्यात काय येतं की त्या केळीचं ज्यावेळेस कमळ पूर्णतः खाली येतं, कमळ खाली आल्यानंतर आपल्याला त्या कमळाला डिस्टर्ब करणारं कोणतं पान आहे का तर ते पान आपल्याला काढायचं असतं. त्या कमळाच्या आसपास जे काही पान एखादं आलं तर त्या पानाचा पूर्ण पान बाजूला करण्याची गरज नाही. जेवढा भाग त्या फणीला किंवा त्या घडाला डिस्टर्ब करतोय तेवढं आपल्याला साफ करणं गरजेचं आहे, ज्याला ऑब्स्टॅकल रिमुव्हिंग म्हणतात, ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर केळीच्या प्रत्येक फणीनंतर जे काही त्यामधले ब्राऊन कलरचं किंवा तपकिरी रंगाचे जे काही कव्हर असतात तर ते सुकतात. ते सुकायला लागले का ते बाजूला करणं गरजेचं आहे. मग जेणेकरून ते तिथं राहिल्यानंतर ते त्याला घासून आपल्या केळीची गुणवत्ता खराब करतात. काही शेतकरी त्या केळीच्या फणीच्या पुढचे जे काही फुलांचा भाग आहे, फ्लोरन्स,
तर तो काढण्याचा प्रयत्न करतात. पण तो काढण्याची योग्य वेळ आहे. ज्यावेळेस आपली केळी सरळ असेल त्यावेळेस ते काढली पाहिजे. एकदा का केळी वळायला चालू झाली, फिंगर्स वळायला चालू झाली, जर तो काढला तर त्याचा चिकट द्रव याच्यावर येऊ शकतो. तो काढलाच पाहिजे असं नाही. ज्याला बंचला कव्हर करायचंय, बंच झाकायचंय, खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा चिलिंगच्या थंडीच्या दिवसामध्ये, त्याला हे काढणं गरजेचं आहे. प्रत्येकाला हे काढण्याची गरज नाही. त्यानंतर जे पुढचं काम येतं तर ते बड जसं इंजेक्शन केलं होतं, थ्रिप्सचं नियोजन आपण कमळ बाहेर पडेपर्यंत केलं होतं. पण आता कमळातून केळी बाहेर पडली, मग परत फुलकिड्यांची समस्या येऊ शकते. त्यासाठी बंच स्प्रे म्हणजे बीएस सुद्धा करणं गरजेचं आहे. बीएस मध्ये तेच द्रावण शेतकऱ्यांना प्रभावी जाणवले, ते इमिडाक्लोप्रिड लिक्विडवाला असेल किंवा आपलं डेल्टामेथ्रिन असेल, याचे परिणाम चांगले जाणवले. परंतु तो बंच स्प्रे करण्याची पण एक टेक्निक असते की डायरेक्ट तुम्ही घडावर फवारणी न करता घडाच्या साईडला तुषार उडवायचे, जेणेकरून ते त्या याच्यावर येऊन पडतील, केळीच्या घडावर येऊन पडतील आणि फुलकिड्याचं व्यवस्थापन होईल. तर अशा पद्धतीने बंच स्प्रे आपल्याला करावं लागतं. फ्रूट केअर मॅनेजमेंटमध्ये पुढचा टप्पा जो येतो, तर आपण फण्यांची संख्या कशी ठेवतो. म्हणजे साधारणपणे शेतकऱ्यांना आलेल्या प्रत्येक फणी शेतकरी बऱ्यापैकी ठेवतात. मग त्या परिस्थितीमध्ये आपल्या घडाची जी काही उभी वाढ आहे तर ती न होता तो शंकू आकाराचा बनतो. म्हणजे वरची फणी मोठी होते आणि खालच्या फण्या बारीक बारीक होत जातात. मग तो जो शंकू किंवा त्रिकोण जो बनतो तो बनवून नाही द्यायचा. तो जर बनला तर आपल्याला वरच्या 3-4 फण्या एक्सपोर्टसाठी चालतात, खालच्या रिजेक्शन मध्ये जातात. मग आपल्याला जी काही पडतळ पडायला पाहिजे किंवा ज्याला ऍव्हरेज म्हणतो आपण ते बसत नाही. मग त्यासाठी आपण फण्यांची संख्या नियंत्रित केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो. मग ती नियंत्रित किती करायची, तर आपल्या केळीचा बुंदा किती, तर त्याच्यावर आपल्याला ते गणित जुळवता येतं. म्हणजे साधारणपणे असा ढोबळी शेतकरी मांडतात की 30 इंचचा जर बुंद्याचा घेर आहे तर साधारण 30 किलोचा माझा घड बसणार आहे. मग 30 इंचाचा जर बुंदा आहे तर आपल्याला साधारणपणे 7 फण्या तरी कमीत कमी तिथे ठेवता येते. 30 इंचापासून पुढे गेलंय 35 इंचाच्या आसपास आहे तर 6 फण्या वगैरे, 40 इंचापर्यंत आपण 9 फण्यांपर्यंत जाऊ शकतो. आता फण्या किती ठेवायचं याचं एक शास्त्र किंवा ते फुलांनीच आपल्याला एक इंडिकेशन दिलेलं असतं. त्या फण्यांमध्ये ज्यावेळेस खालच्या फणीकडे आपण लक्ष देता तर एक केळ मोठा असतं आणि बाकीची सगळी केळ छोटी असते. म्हणजे हे फिंगर्स ॲबनॉर्मल वाटतात आणि एकच नॉर्मल वाटतं. तर समजून घ्यायचं की यानंतर येणाऱ्या फण्या आपल्या पोचणार नाहीयेत, त्या तर आपण काढल्याच पाहिजे. मग तिथपासून खालचं कमळ किंवा तिथपासून खालची फुलं आपण काढली पाहिजे. पण ही जी परिस्थिती जिथं जाणवते, एक केळी मोठी आणि बाकीचे छोटे, तर ती एक केळ ठेवून बाकीची केळी तोडल्या पाहिजे. ती केळी तशीच ठेवली पाहिजे आणि तिच्या वरच्या गरजेनुसार 1 किंवा 2 फण्या आपण कमी केल्या पाहिजे. फण्यांची संख्या जितकी आपण नियंत्रित ठेवू, म्हणजे अगदी 7, 8, 9 या संख्येमध्ये ठेवू, तितकं आपल्याला उत्पादन चांगलं निघेल, एकसारखी गुणवत्ता मिळेल आणि उत्पादन लवकर निघेल. म्हणजे साधारणपणे वेन झाल्यापासून ज्याची केळी लवकर मार्केटला जाते तर तो त्याचा प्लस पॉईंट असतो. मग ती लवकर मार्केटला जावी आणि एकसारखी साईज मिळावी यासाठी ते 7, 8 किंवा 9 या फण्या असणं चांगलं आहे. मग साधारणपणे काही शेतकरी 12, 13, 14 पर्यंत फण्या ठेवतात. त्यांचा उद्देश असतो की उत्पादन वाढेल, वजन वाढेल, निश्चित वजन वाढेल, पण गुणवत्ता वाढणार नाही. जर आपल्याला गुणवत्ता राखायची तर आपण 9 पर्यंत मर्यादित करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला निश्चितच त्याचा फायदा जाणवेल. आणि या सगळ्या गोष्टी असेल, बड इंजेक्शन असेल, बंच स्प्रे असेल, ऑब्स्टॅकल रिमूव्हल असेल किंवा हे जे फण्यांचं नियंत्रण असेल, हे जर आपण व्यवस्थित केलं तर निश्चितच एक्सपोर्टसाठी आपली केळी जाईल. आता घड जर झाकायचं असेल तर घड झाकण्याची परिस्थिती 2 वेळा उद्भवते. एक तर आपल्याकडे उन्हाची तीव्रता वाढली आणि आपल्या केळीमध्ये सूर्यप्रकाश जास्त किंवा ऊन जास्त येते, त्यावेळेस आपल्याला एकदा घड झाकावा लागतो. मग तो आपण नॉन ओव्हन बॅगनी झाकू शकतो किंवा पॉलिथिनच्या पेपरने झाकू शकतो, ज्याला होल असतात. घड झाकण्याची ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस बरेचसे शेतकरी असे करतात की फक्त केळीच्या फणीवर कव्हर टाकतात. तसं नाही, तर तो पूर्ण दांडा झाकला पाहिजे, दांड्यापासून खालपर्यंतचा घड झाकला गेला पाहिजे आणि जो बाहेरचा भाग आहे तिथं आपल्याला इंग्लिश जे काही न्यूजपेपर आहे तर तो वापरला पाहिजे. म्हणजे जे उन्हाची तीव्रता आहे किंवा थंडीची जी तीव्रता आहे ते तिथे येणार नाही. तर ती एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तर आपल्याला ते घड झाकण्याचा फायदा होतो. अन्यथा फायदा होत नाही. फक्त बॅग लावून आणि ती पण फण्यांना काही उपयोग होत नाही. त्यासाठी आपल्याला पूर्ण दांड्यासह तो घड झाकणं आणि पॅक करणं गरजेचं आहे. चिलिंग पासून वाचायचं असेल तरी बरेच शेतकरी हा प्रयोग करतात, परंतु त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्याचं कारण हेच की ते दांडा न झाकता फणीपासून झाकतात. आपल्याला दांड्याचं संरक्षण करायचंय खालच्या शेवटच्या फणीपर्यंत आणि इंग्लिश न्यूजपेपर त्याच्या आतमध्ये ठेवायचंय, जेणेकरून थंडीची किंवा उन्हाची तीव्रता तिथे येणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करायचं. आता केळ फुल काढण्याचा जो टाइम आहे तर तोही महत्वाचा आहे. केळीमध्ये केळीच्या घडाची लांबी जास्त मिळावी, 2 फणीमध्ये अंतर राहावं, जेणेकरून फणीला वाढीसाठी जागा मिळेल. तर ते राहण्यासाठी केळफूल काढण्याची घाई लवकर करायची आहे. केळफूल आपण ज्यावेळेस मी सांगितलं की एक केळी मोठी आणि बाकीच्या ॲबनॉर्मल फिंगर ज्यावेळेस आपल्याला मिळतात त्याच्या वरच्या 1 किंवा 2 फण्या काढतो, त्याच्या खालच्या 1-2 फण्या आपण काढून टाकायच्या आणि केळफूल तसंच ठेवायचं. केळफूल लटकत राहील जेवढे दिवस, तेवढे दिवस तो घड लांबण्याची शक्यता वाढेल आणि घड लांबल्यामुळे आपल्याला घडाच्या हार्वेस्टिंग नंतर किंवा केळीच्या काढणीनंतर त्या फण्या काढणे सोपं जाईल. मग त्यासाठी ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस त्या केळीच्या फुलाची
आपण काढणी करणार आहे, आपल्याला अपेक्षित 2 फाण्यांमधलं अंतर मिळालं की त्यावेळेस आपण त्याची काढणी करू. केळ फुल काढण्याची जर घाई केली तर कदाचित केळीचा घड लांबण्याची शक्यता कमी होऊन जाते. निश्चितच हा घड गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये किती त्याच्यात अंतर पडायचे, 2 पानामधलं जे अंतर येते ते त्याच्यावर परिणाम करत असतं. हे जरी ठरत असलं तरी पण तो घड जोपर्यंत कमळ आपण काढायची घाई नाही केली तर आपल्याला घड लांबणीस त्याचा फायदा निश्चितच होतो. ज्यावेळेस आपल्या घडाचं वजन बनतं आणि केळीचं झाड झुकायला लागतं, असं आपल्या लक्षात आलं की तो कमळ आपल्याला वजन झालं हे समजून घ्यायचं, त्या कमळाची काढणी करायची. आणि जर आपण त्यामध्ये बड इंजेक्शन केलं नसेल तर कदाचित भाजीसाठी वगैरे त्या कमळाचाही उपयोग शेतकरी करतात. किंवा महिला भगिनी मोठ्या प्रमाणात करतात. अतिशय चविष्ट अशी त्याची फुलांपासून भाजी बनवता येते. तर केळीचं जे काही निर्यातक्षम उत्पादन घेत असताना ह्या ज्या काही फ्रूट केअरच्या मॅनेजमेंट आहे ह्या करणं खूप गरजेचं आहे. या फ्रूट केअरच्या मॅनेजमेंटनुसार आपल्याला जे काही गुणवत्ता आहे तर ती मिळत असते. बड इंजेक्शन ही गोष्ट खूप टेक्निकल आहे. नेमकं कधी इंजेक्शन करायचं, किती अंतरावर करायचं, त्यासाठी लागणारी सुई असेल किंवा त्याचं असणारं जे काही इंजेक्शन असेल, तर ह्या सगळ्या टेक्निकल बाबी आहेत. यामध्ये एक्सपर्ट जे आहेत तर ते त्यामध्ये काम करतात. त्यांना त्यात सामावून घेणं संयुक्तिक आहे शेतकऱ्यांनी हा प्रयोग करण्यापेक्षा. कारण त्या बड इंजेक्शनचा डॅमेज आपल्या केळीच्या फळांवर पण होतो. म्हणजे साधारणपणे वरून 40% अंतर सोडून आपल्याला इंजेक्शन करायचं असतं. ते नेमकं किती अंतर सोडलंय, नेमकं त्या स्टेजला तो कमळ किंवा नारळासारखा उभा असा आपल्याला घड जाणवलाय का, हे सगळं ओळखणं आपल्याला हे प्रॅक्टिसने होऊ शकतं, लगेचच्या लगेच होऊ शकत नाही. त्यासाठी निर्यात करणारी जी काही कंपनी असते तिची जी टीम आहे तर त्यांची मदत आपण घेऊ शकतो. निश्चितच शेतकरी बंधूंनो, निर्यातक्षम केळी जर तुम्हाला पिकवायची असतील तर त्याच्यामध्ये फ्रूट केअर मॅनेजमेंटचा महत्वाचा टप्पा आहे आणि त्याच्याविषयी तेजस सरांनी आपल्याला अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे. बर्ड इंजेक्शन पासून तर घड झाकेपर्यंत आपल्याला कोणकोणत्या प्रॅक्टिसेस करायच्या आहे आणि त्याची योग्य वेळ कोणती आहे ती देखील तेजस सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही निर्यातक्षम केळी उत्पादनामध्ये ह्या गोष्टी करता का? तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. तेजस सर, आता हा आपला निर्यातक्षम केळी उत्पादनाचा जो फ्रूट केअरचा हो. टप्पा आपण कव्हर केला या ठिकाणी, परंतु केळी पिकामध्ये पील काढणं हा पण एक महत्वाचा भाग आहे. बरोबर. कारण की रेग्युलर बेसिसवर हो. केळी पिकाला पिल्ले येत असतात. हो. ते आपल्याला काढणं का गरजेचं आहे ते देखील शेतकऱ्यांना सांगा. आणि आपण खोडवा जर आपल्याला ठेवायचा आहे हा. तर आपल्याला कोणता खोडवा आणि कोणतं पील राखणं गरजेचं आहे ते देखील सविस्तर शेतकऱ्यांना सांगा. आंतरमशागतीचा जो भाग तुम्ही उल्लेख केला की जो पील कापणी असेल किंवा तण व्यवस्थापन असेल, तण व्यवस्थापनाबद्दल आपण बोललो की तणामुळे काय होतं की अन्नद्रव्याची स्पर्धा होते, पाण्याची स्पर्धा होते, कीड रोगाला अल्टरनेट होस्ट किंवा ज्याला ते काय तण आहेत. म्हणतो पर्यायी जागा मिळते. मग त्यासाठी तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तण नाशक वापरण्यापेक्षा आपण जर मशागतीय पद्धतीने तण व्यवस्थापन केलं ते संयुक्तिक राहील, मल्चिंग केलं तर ते संयुक्तिक राहील. आता जो मल्चिंगचा विषय आपण मांडला होता तर त्या मल्चिंगचा फायदा पील वाढीसाठी सुद्धा फायदेशीर महत्त्वाचं. थोड्याफार प्रमाणात ठरतो. म्हणजे जिथं मल्चिंगचा वापर केलाय तिथं पिलांची संख्या अशी कमी होऊन जाते. पील येणं हा त्याचा काय म्हणतो ना नैसर्गिक गुणधर्म आहे. नैसर्गिक केळी गुणधर्म. पिकाच्या कंदामधून विविध पील येत राहतात. ती पील आल्यानंतर ती वेळच्या वेळी कापणं गरजेचं आहे. साधारणपणे 2 ते 3 इंचाचा पील झाला की तो आपण कापला पाहिजे. त्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये रेग्युलर म्हणजे साधारण 3ऱ्या-4थ्या दिवशी आपला मजूर फिरला पाहिजे पील कापणीसाठी. जितक्या वरच्यावर तुम्ही पील कापाल तितकी त्या कंदामधून तो अन्नद्रव्य घेणार नाही किंवा आपल्या केळीच्या पिकाला देणारी अन्नद्रव्य तो पील वापरणार नाही. आणि तो जितका कमी वापरेल तितका आपल्याला ते अन्नद्रव्य आपल्या पिकासाठी राहील. त्यासाठी हे पील कापणं खूप महत्वाचं आहे. आता जो उल्लेख तुम्ही खोडवाचा केला होता की पील शेवटी काय की एकदा केळीची वेन झाली, सगळ्या केळीची सगळी 100% वेन झाली आणि केळी लांबी किंवा फुगवण झाली, कमळ काढून झाले की त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आता खोडवाचा निर्णय घ्यायचा आहे, खोडवा ठेवायचा आहे का. मग तो निर्णय घेत असताना आपल्याला एकदा सगळे पील काढून टाकले पाहिजे. जे पील आहेत ते साधारणपणे गरजेनुसार प्रत्येक महिन्याला एकदा तरी पील आपल्याला काढावं लागतात. असे आपण 5-6 वेळा काढले. पण ज्यावेळेस आपण कमळ मोडतो आणि घड आता फुगवणीच्या स्टेजला आहे तर त्या परिस्थितीमध्ये एकदा सगळे पील काढून टाकायचे आणि केळीच्या खोडापासून येणारा लांबचा असा पील आपल्याला ठेवायचा आणि घडाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेचा पील तो बरोबर. आपल्याला राखायचा आहे. मग लांबचा आणि घडाच्या विरुद्ध दिशेचा हा पील राखल्यानंतर ज्या पिलाची पानं तलवारीसारखी लांब येत आहेत, म्हणजे पूर्ण पान रुंद न होता काय म्हणतो त्याची रुंदी कमी परंतु लांबी जास्त, अशा पद्धतीचा जो पील असेल तर तो पील आपल्याला योग्य पील आहे असं समजून त्याची निगा आपल्याला ठेवायची. आणि एका उंचीचे एका सरासरीचे पील आपण जर राखले झाडापासून लांबचे पील
मुद्दाम म्हणतोय, कारण झाडाच्या जवळचे पील घेतले की त्याच कंदातून आलेले असतील. आपल्याला त्याच्या शेजारी डेव्हलप झालेल्या कंदातला पील पाहिजे. त्यासाठी शक्य तेवढे जास्त, म्हणजे अगदी अर्ध्या फुटापर्यंत लांबचा आणि ज्या बाजूला घड आलाय त्याच्या विरुद्ध दिशेचा तलवारी सारखं पान असलेला असा पील आपल्याला तिथं राखायचंय आणि मग त्याचं व्यवस्थापन आपल्याला तिथून पुढे चालू करायचंय. अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थापन करता येईल. निश्चितच म्हणजे जे आता तुम्ही सांगितले वॉटर सकर हो. आणि जो आता तुम्ही खोडवा जे बरोबर. पील राखायचे आहे त्याच्यामध्ये डिफरन्स देखील शेतकऱ्यांना समजणं गरजेचं आहे. कारण योग्य पील जो आहे तो आपल्याला खोडव्यासाठी ठेवायचा आहे. आणि मला असं वाटतं ते सर आता तो पील काढण्यासाठी काही अवजारं पण आलेली आहेत जे आपण वरच्यावर पील कट करतो तो परत त्या ठिकाणी दुसरा पील फुटतो. त्याच्यामुळं पूर्ण जमिनीपासून पील काढणारे अवजारं पण आता त्याला साधारणपणे 2 इंच चा जो पाईप असतो लोखंडी, तर त्याला हँडल करून साधारण 2-3 फुटाचा आणि जिथं पील कापते, समजा महिला मजुराने पील कापला तर पाठीमागे पुरुष मजुराने त्याच्यामध्ये घालायचंय आणि गोल फिरून काढायचंय. मग त्या पील सोबत काही कंदाचा भाग निघून येतो. बरेच ठिकाणी असं करतात की तो पील काढल्यानंतर तिथं युरिया टाकणं किंवा माती टाकणं याही बाबी करतात, नवीन पील येऊ नये. परंतु एकदा जर तुम्ही पील कापला आणि त्या अवजाराच्या साह्याने जर त्या कंदातला काही भाग उपसून घेतला तर तिथं तुम्हाला लवकर पील येत नाही. पील यायला खूप कालावधी जावा लागतो. मग पील ज्यावेळेस आपल्याला खोडवा राखायचंय त्यावेळेस आपल्याला त्या दरम्यान म्हणजे साधारण 6-7 महिन्याच्या पुढे गेलं की आपल्याला ती अवजार वापरणं बंद करायचे. फक्त वेळेच्या साह्याने पील कापायचे आणि त्यातून जो योग्य पील येईल तो आपल्याला पुढे राखायचा. शेतकरी बंधूंना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर म्हणजे तुमचं रोग कीड व्यवस्थापन असू दे, व्हायरस मॅनेजमेंट असू दे, अन्नद्रव्य व्यवस्थापन असू दे किंवा पाणी नियोजन असू दे, या सर्व गोष्टींची चर्चा केली. त्या सोबत फ्रूट केअर मॅनेजमेंट याविषयी देखील तेजस सरांकडून आपण इत्तंभूत माहिती घेतलेली आहे. निर्यातक्षम केळी उत्पादनामध्ये हे काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण चर्चेला घेतले आहे. शेतकरी बंधूंनो, ॲग्रोस्टार कंपनी देखील किमिया या ब्रँड खाली मार्केट म्हणजे आखाती देशांमध्ये असेल किंवा युरोपियन कंट्रीमध्ये केळीची जी आहे निर्यात करत असते. तर आपल्याला देखील ॲग्रोस्टार मार्फत किंवा किमिया ब्रँडच्या अंडर जर आपल्याला केळीची निर्यात करायची असेल तर निश्चितच 91 68 68 17 75 ह्या व्हॉट्सअप नंबरवर आपलं नाव, आपलं गाव, आपले केळी लागवडीची तारीख, किती एकर क्षेत्र आपण लागवड केलेली आहे, ही सर्व माहिती ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही निश्चितच द्या. त्याच्या नंतर आमचे जे काही प्रतिनिधी आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. जर निर्यातक्षम केळी उत्पादनामध्ये तुम्ही काम करत असाल तर निश्चितच ॲग्रोस्टार तुम्हाला केळी निर्यात करण्यासाठी निश्चितच मदत करेल. आणि तेजस सरांनी जे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दलचा जो काही या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती चार्टच्या माध्यमातून देखील तुम्हाला ह्या व्हॉट्सअप नंबरवर देण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही या ठिकाणी करणारच आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जसा मागचा भाग 1 तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाठवला होता आणि त्याच्यावरती विविध कमेंट देखील तुम्ही केल्या होत्या, त्याचप्रमाणे हा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला हा देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून करा. इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आमचा जो ॲग्रोस्टार यूट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा, जेणेकरून असे विविध पिकाचे म्हणजे उत्पादनाचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत येतील आणि त्याचा फायदा जो आहे तो तुमच्या म्हणजे पिकाच्या उत्पादनामध्ये होईल. तेजस सरांनी आपल्याला या ठिकाणी अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर शेतकऱ्यांच्या वतीने तेजस सर तुमचे अगदी म्हणजे आभार. धन्यवाद शेतकरी बंधू.